नंदुभाऊ वानखडे यांनी कृपया आपलं प्रास्ताविक करावं. आलं ताई एक मिनिट आपले काही नावं आले का महिलांचे? बस तेवढं सगळ्याचं घ्यायचं मग हे झाल्यावर ज्यांनी या देशामध्ये समतावादी समाज व्यवस्थेची प्रस्थापना केली ते तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, राजे संभाजी महाराज, क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर ज्या महान स्त्रियांची आपण आज जयंती उत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या माता जिजाऊ, माता अहिल्यादेवी, माता सावित्री आई, माता रमाई आई, माता फातिमा आई या महान पुरुषांना आणि महान स्त्रियांना मी अभिवादन करतो. रमाई जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित आजच्या या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट प्रमोदजी गाडे साहेब, आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर प्राचार्य स्मिता देशमुख मॅडम, आजच्या या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख मार्गदर्शक माननीय रजियाताई सुलताना आणि आजच्या या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माननीय सुभाषरावजी खाकसे आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, बालमित्रांनो, मैत्रिणींनो, दरवर्षी आपण रमाई जयंतीचा कार्यक्रम आपण आयोजित करत असतो. पण यावर्षी रमाई जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मिळून अशी एक सूचना आणली की आज जी या देशामध्ये जी सामाजिक विषमता पेरली जात आहे त्यामुळे संपूर्ण बहुजन समाज हा एका ठिकाणी कसा आणता येईल, सर्व महान महिलांचे विचार जर एक असेल, त्या विचार प्रवाह जर सारखा आहे तर त्यांची एकाच स्टेजवर एकाच विचारपीठावर आपण जयंती का करू नये, म्हणून आम्ही सर्वांनी एक निर्णय घेऊन या महान महिलांची आम्ही एकाच मंचकावर जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा हाच हेतू आहे, कारण 2014 पासून जे सरकार या देशामध्ये सत्तेमध्ये आहे ते सरकार पुन्हा या देशाचं संविधान जे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला अर्पण केलं, लिहिलं, ते संविधान उद्ध्वस्त करून हटवून त्या ठिकाणी मनुस्मृतीला बसवून या देशातल्या महिलांना पुन्हा गुलाम करून पाहत आहे. त्याचबरोबर संपूर्ण बहुजन समाजाला गुलाम करून पाहत आहे. म्हणून ज्या ज्या महामानवांनी, महान स्त्रियांनी हे गुलामीचे बंधनं तोडण्यासाठी रणांगणामध्ये उतरून या मनुस्मृतीला लाताडून त्याची होळी करून समतावादी समाज व्यवस्थेची प्रस्थापना केली, म्हणूनच त्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन या देशामध्ये पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला त्याचा मान सन्मान देऊन ते कसं अस्तित्वात राहील त्याला ताकद देण्यासाठी आणि या महान महिलांच्या कार्यातून, संघर्षातून प्रेरणा घेऊन आजची महिला, येणारी पिढी ही तयार झाली पाहिजे, या मनोवादी व्यवस्थेच्या विरोधात लढण्यासाठी तयार झाली पाहिजे. त्याचबरोबर त्यांच्या कार्यातून बोध घेऊन त्यांनी आपला सर्वांगीण विकास घडून आणला पाहिजे. हे आजच्या कार्यक्रम घेण्यामागचं हे मुख्य आयोजन आहे. म्हणून या कार्यक्रमाला सविस्तर मार्गदर्शन आजचे प्रमुख मार्गदर्शक करणार आहे. इथेच मी माझे प्रास्ताविक संपवतो. आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत.
वर्षाताई चक्रनारायण यांनी विचार मंचावर यावं. माता जिजाऊ, माता अहिल्या, माता सावित्री, माता रमाई, माता फातिमा शेख या क्रांतिकारी महिलांच्या विचाराला व विचाराला व कार्याला प्रथमतः त्रिवार अभिवादन करते. यांचं जीवन कार्यातून व संघर्षातून प्रेरणा घेऊन येणाऱ्या पिढीला मनुवादी विचारधारेच्या विरोधात लढण्यास सज्ज करण्यासाठी त्यांच्या विचारांची गरज आहे. म्हणून त्यांच्यावर एक कविता सादर करीत आहे. कवितेचे नाव आहे 5 प्रेरणादायी भारतीय माता. मनुस्मृती नाही ही विकृती आहे, धर्माच्या अफूने शूद्रांना गुलाम करणारी संस्कृती आहे. मनुस्मृती नाही ही विकृती आहे, धर्माच्या अफूने शूद्रांना गुलाम करणारी संस्कृती आहे. स्वातंत्र्याचा अर्थ सांगितला कृतीने ज्यांनी साऱ्या जगाला. स्वातंत्र्याचा अर्थ सांगितला कृतीने ज्यांनी साऱ्या जगाला. त्या शिवाजी महाराजास माता जिजाऊने घडविला. त्या शिवाजी महाराजास माता जिजाऊने घडविला. इतिहासाने मात्र श्रेय दिले कोंडदेव भट आणि भवानी देवीला. इतिहासाने मात्र श्रेय दिले कोंडदेव भट आणि भवानी देवीला. चालाखी ही शूद्रांनो समजून घ्यायची आहे. चालाखी ही शूद्रांनो समजून घ्यायची आहे. मनुस्मृती नाही ही विकृती आहे, धर्माच्या अफूने शूद्रांना गुलाम करणारी संस्कृती आहे. विलक्षण धाडसी वीरांगणा जणू लखलखती तलवार. विलक्षण धाडसी वीरांगणा जणू लखलखती तलवार. इंदूरच्या माळवा प्रांताची अहिल्याबाई होळकर. इंदूरच्या माळवा प्रांतांची अहिल्याबाई होळकर. पती पुत्र आणि सासऱ्याच्या माघारी झाली महाराणी प्रजहित दक्ष कारभारी. पती पुत्र आणि सासऱ्याच्या माघारी झाली महाराणी प्रत्यहित दक्ष कारभारी. इतिहासाने देत हाती पिंड. इतिहासाने देत हाती पिंड. तिला पुण्यश्लोक ठरविले. तिला पुण्यश्लोक ठरविले. मनुस्मृती नाही ही विकृती आहे, धर्माच्या अफूने शूद्रांना गुलाम करणारी संस्कृती आहे. विद्येची देवता स्त्रीमुक्त दाता. विद्येची देवता स्त्री मुक्तीदाता. इतिहासाने बेदखल घेतली सावित्री माता. इतिहासाने बेदखल केली सावित्री माता. फुले दाम्पत्याला जिचे सहकार्य लाभले. फुले दाम्पत्याला जिचे सहकार्य लाभले त्या फातिमा बी शिक्षकेचे अस्तित्वच मिटवले. त्या फातिमा बी शिक्षकेचे अस्तित्वच मिटवले. मुस्लिम बंधूंचा देशाग्नी आता समजून घ्यायचा आहे. मुस्लिम बंधूंचा देशाग्नी आता समजून घ्यायचा आहे. मनुस्मृती नाही ही विकृती आहे, धर्माच्या अफूने शूद्रांना गुलाम करणारी संस्कृती आहे. त्यागमूर्ती करुणामूर्ती माता रमाई सावली बाबासाहेबांची. त्यागमूर्ती करुणामूर्ती माता रमाई सावली बाबासाहेबांची झाली 9 कोटीची आई. ज्यांनी फुलविले आमचे जीवन. ज्यांनी फुलविले आमचे जीवन. या 5ही मातांना करुण वंदन. या 5ही मातांना करुण वंदन. तडकता इतिहास पुन्हा लिहायचा आहे. तडकता इतिहास पुन्हा लिहायचा आहे.
मनुस्मृती नाही ही विकृती आहे, धर्माच्या अफुणे शूद्रांना गुलाम करणारी संस्कृती आहे. जय भीम, जय संविधान, जय भारत. थँक्यू. शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध, ज्यांनी आम्हाला संविधान नवे भारताला शिका, संघटित व्हा अशी दिशा देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, समतेचा संदेश देणारे राजर्षी शाहू महाराज, आणि ज्यांच्या नावाशिवाय महाराष्ट्राचा नवे भारताचा इतिहास समोर मांडला जाऊ शकत नाही असे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले, त्यांच्या सुविद्य पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, फातिमाबी, अहिल्याबाई होळकर, आणि ज्यांच्या ह्या संपूर्ण जडणघडणीमध्ये मातृत्वाच्या विचाराचा मानदंड ज्यांनी स्थापन केला अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांना प्रथम विनम्र अभिवादन करते. आज रमाई जयंतीनिमित्त उपस्थित सर्व माझे बंधू भगिनी, विचारपीठावरील सर्व मान्यवर यांचं स्वागत करत असताना एक जाणवतं की महिला शक्ती इथे जास्त सक्रिय झालेली दिसते आहे. संविधानाने आपल्याला अनेक 7 दशकं होऊन गेलेली आहे. स्त्री पुरुष समानता दिली, समता, न्याय, बंधुता, स्वातंत्र्य दिलं. याचा अर्थ आज आपल्याला त्याच्यावर काही भाष्य करण्यासारखं नाही तर वागण्यासाठी आहे. ही मागणी नाही आहे, हे अंगीकारण आहे. आपण 1950 साली ही अर्पण पत्रिका स्वतःच्या प्रती जेव्हा अर्पण करत आहोत, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही सर्व भारताचे लोक, हे जेव्हा म्हणतो आहे, एका वाक्याचं असणारं प्रियंबल जेव्हा आपण आपल्या डेस्कटॉपवर ठेवतो आहे, आपल्या समोर ठेवतो आहे, तेव्हा जीवन जगण्याची एक शैली, एक स्ट्रक्चर, एक प्लॅनिंग आपल्याला हे प्रियंबल देत असतं. माझं असं म्हणणं आहे, प्रियंबल त्याला समजतं, त्याला कशाचंही उच्चारण करण्याची गरज नाही आहे. सोपं नाही आहे. आपण ज्या वेळेस शाळा महाविद्यालयामधून अनेक दिवस जेव्हा साजरा करतो आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन जेव्हा साजरा करतो, त्यावेळेस जितके शब्द आहे त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ ज्या माणसाला, ज्या विद्यार्थ्याला, ज्या 18 वर्ष पूर्ण झालेल्या वक्त्याला जर समजलं, तर स्वतंत्र भारताचा जबाबदार नागरिक, त्याला फंडामेंटल राईट्स त्याला माहिती असतील, ते वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. आपण आपल्या स्क्रीनवर, आपल्या डेस्कटॉपवर कोणते आयकॉन्स ठेवतो आहे, कोणाच्या विचारधारेवर आपण चालतो आहोत, हे जर आपण बघितलं तर जगाच्या पाठीवर अतिशय उत्तम अशी भारत देशाच्या शेवटच्या घटकापर्यंत समता, न्याय, बंधुता, स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, श्रद्धेचं स्वातंत्र्य, या अनेक गोष्टीला जेव्हा संपूर्ण अधिकार आपल्याला दिला जातो, त्यावेळेस एक जबाबदार नागरिक म्हणून आपलं वक्तव्य देखील हे असलं पाहिजे. मी अभिनंदन करते आणि कौतुक करते की आयोजन समितीने रमाबाई जयंतीनिमित्त अशा महान मातांची एक संयुक्तिकरित्या या ठिकाणी जयंती साजरी करण्याचा मानस ठेवलेला आहे. आपण ज्यावेळेस या महत्त्वाची जी नारी शक्तीचा, महिला शक्ती, जी राष्ट्रभक्ती, ह्या माध्यमातून जर आपण त्यांचा विचार करायचा जर ठरवलं, तर राजमाता जिजाऊंपासून मी जर सुरुवात केली तर 16व्या-17व्या शतकामध्ये स्वातंत्र्याच्या विरोधामध्ये एक शब्द करण्याची हिंमत ज्यावेळेस कुणाचीच नव्हती, अनेक शाह्यांच्या विरुद्ध लढत असताना कुणाची तरी गुलाम करणे
गुलामगिरी राहणे, गुलामीत राहणे, खाली राहणे, झेंड्याखाली राहणे, सपोर्ट करणे, स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व नसणे, अन्याय अत्याचार सहन करणे, बेबंदशाही असताना स्वतःला कसल्याही प्रकारचं वाच्यता न करता मूकपणे सहन करणे, अशा ह्या काळामध्ये ह्या माऊलीनं स्वातंत्र्य विचारांचं बीजारोपण केलं. निसत्व आणि मुरदाड असलेल्या समाज मनावर स्वातंत्र्य विचारांचं बीजारोपण करणारी राजमाता जिजाऊ ही श्रेष्ठ का ठरते आहे? त्यावेळेस तर संविधान नव्हतं, त्यावेळेस कसले कायदे नव्हते, त्यावेळेस कसल्याही प्रकारच्या संघटना नव्हत्या, पण मनामध्ये सामान्य माणसाला त्याचा मन, त्याचं मनगट, त्याचा मेंदू, त्याचा मणका, त्याचं अस्तित्व, त्याचे विचार, त्याला सुरक्षित राहणं, पोटाला अन्न पाणी, अतिशय भौतिक सुविधा ज्याला म्हणतो की फंडामेंटल रिक्वायरमेंट्स, अन्न वस्त्र निवारा सुरक्षा, एवढा विचार ज्या माऊलीनं त्या काळामध्ये केलेला आहे, विचार करा, त्यांना सपोर्ट करणारं कोणीच नव्हतं. परंतु सामान्य माणसांबद्दल असणारी कणाव, त्यांच्याप्रती असणारी आस्था, त्यांच्यासाठी आपले मुलं मरणाच्या दाढेमध्ये पाठवणारी जिजाऊ, तिचं मन किती मोठं असेल. अशी जिजाऊ की ज्या वेळेस स्वातंत्र्याच्या विरोधामध्ये, पारतंत्र्याच्या विरोधामध्ये कोणीही बोलायला तयार नाही, अशा काळामध्ये स्वराज्य विचारांचा विचार तिथे रुजवणं आणि तो प्रत्यक्षात आणणं, नुसतंच प्रत्यक्षात नाही तर स्वतः सक्रिय राहून संपूर्ण कुटुंब त्यांच्यासाठी त्यांनी पूर्ण आयुष्य वेचलं, हा विचार जर आपण केला तर त्या माऊलीचं एक स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, मास्टर माइंड कसं असेल हे आपण समजून घेऊया. आज आपण असं म्हणतो की मातृशक्ती, मातृभाव, मातृप्रेम, स्त्रियांचं सक्रियता, स्त्रियांचं पाठबळ, त्यांचं संघटन, त्यांचे विचार ज्या कुटुंबाला ताकदीने जे धरून ठेवतात, ते कुटुंब, ते समाज आणि तो देश हा नक्कीच प्रगतीपथावर जात असतो. मी या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचं इथं कौतुक झालं, ज्याला एक भारतीय संस्कृतीची जडणघडण कशी करावी ही बालमनापासून जे विचारांचं बीजारोपण मला इथे दिसलं, मग ते रमाईच्या रूपानं असेल, अहिल्यादेवीच्या असेल, सावित्रीबाईच्या असेल, जिजाबाईंच्या असेल, फातिमाबाईंच्या असेल, लहानपणापासून संस्कार हा जो विषय येतो की मुलांना आपण नेमकं काय दिलं पाहिजे, कोणतं बाळकडू पाजलं पाहिजे की जेणेकरून पुढं येणारी ही जी पिढी आहे आपल्या स्वतःसाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी आणि देशासाठी सशक्त कशी बनेल, या विचारानं जर भारत देशाची वाटचाल जर झाली तर निश्चितच आपल्याला अपेक्षित असणारी रमाई जयंतीच्या निमित्त जी प्रस्तावना इथे केली त्याची फलश्रुती मिळेल असं मला वाटतं. ज्या वेळेस जिजाऊ जन्माला येते आहे 4 भावांच्या पाठीवर, आज जर जन्माला आली एखादी मुलगी तर मुलगीच झाली हो, कन्याभ्रूण हत्या, मुलींचं घटणारं गुणोत्तराचं प्रमाण हे जर आपण बघितलं तर ह्या पार्श्वभूमीवर 15व्या-16व्या शतकामध्ये लखोजी राजांनी जिजाऊ जन्माच्या वेळेस आनंद सेलिब्रेट केलेला आहे. हत्तीवरून साखर वाटलेली आहे. लखोजी राजे आपलं स्वतःचं काळबाण निशाण हातामध्ये घेऊन हत्तीवरून साखर वाटणारा हा सरदार, हा काही लहान सरदार नव्हता. सर्वांना ठाऊक आहे सिंदखेड राजाला जिजाऊ मासाहेबांचं ज्यावेळेस जन्मस्थान आपण ज्या ठिकाणी म्हणतो तिथे जर आपण बघितलं तर त्या वाड्याची जी आता स्थिती आहे, इतक्या वर्षानंतर कशी रचना त्याची असेल, कशी डागडुजी असेल, कसं मेंटेनन्स असेल, याचा विचारही आपण करू शकतो. छोटीशी जिजाऊ जेव्हा रणचंडिकेसारखी हातामध्ये तलवार घेते आहे, स्वतःच्या सोबत इतरांचं रक्षण करण्याची ताकद ती ठेवते आहे, आणि आज आपली मुलगी, आपली विद्यार्थिनी, आपली शेजारी ही कुठंतरी अन्याय अत्याचाराला बळी पडते आहे, अबला ठरते आहे, कोणाच्या तरी मदतीची मदत मागते आहे, स्लिम ट्रीमच्या जमान्यामध्ये राहते आहे, असण्यापेक्षा दिसण्याला लक्ष देते आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर विचार केला तर मासाहेबांनी त्या काळी 700च्या वर मुलींची फौज निर्माण करून
तलवारबाजी, घोडेस्वारी, स्वतःचं रक्षण करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व कौशल्य त्यांनी प्राप्त केलेली होती. आजचे हे जयंती उत्सव केवळ नुसतं त्यांच्या नावानं टाळ्या वाजवणे आणि जय म्हणणे याच्यासाठी नाही. त्यांच्यामध्ये असणारी जी क्षमता आहे, माझ्यामध्ये, माझ्या मुलीमध्ये, माझ्या समाजामध्ये, माझ्या भारत देशामध्ये कशी निर्माण होईल यासाठी हे जयंती आणि पुण्यतिथी उत्सव आपण साजरे करत असतो. अशी छोटीशी जिजाऊ जेव्हा मोठी होते आहे, आई त्यांना काय शिकवण देते आहे? आज आपण काय शिकवण देतो आहे? जाऊ नकोस, बाहेर जाऊ नकोस, मोठ्याने बोलू नकोस, उड्या मारू नकोस, वेगवेगळे बंधनं जेव्हा आपण मुलींवर घालतो. परंतु ते करत असताना वाचन आपण फक्त सिलेबस, मार्क किती पडतील याच्यावरच आपण राहतो. आपल्या देशाचा इतिहास आपण सांगत नाही, आपला भूगोल आपण सांगत नाही, आपला सांस्कृतिक इतिहास सांगत नाही, आपलं बजेट आपण सांगत नाही. आपण स्वतःच्या प्रती असणारी जी काही आपली स्त्री जीवनाची इतिहासाची मीमांसा आपण करत नाही. आपण स्वतःबद्दल सांगत असताना वेगवेगळ्या भाषांबद्दल, वेगवेगळ्या धर्माबद्दल आपण माहिती देत नाही. ह्या पार्श्वभूमीवर मासाहेबांचं जर आपण ऐकलं तर आपल्याला लक्षात येईल, म्हाळसाराणी त्यांच्या ज्या आईसाहेब होत्या त्या राज्यकारभार करायच्या, तलवार चालवायच्या. लखोजीराजे युद्धावर असताना सगळं काही सांभाळायच्या. छोट्याशा जिजाऊने सगळं पाहिलं. आपण म्हणतो ह्यांनी काय केलं, त्यांनी कमावून आणलं तर मी करेन, घराचं रक्षण कोण करणार आहे असं आपण कर्ता पुरुष बाहेर गेल्यावर म्हणतो. आणि त्या काळचं 16व्या शतकातलं उदाहरण जर आज आपण 21व्या शतकात दिलं तर स्वतःसोबत इतरांचं रक्षण, घरी नसताना राज्यकारभार चालवणं, अर्थव्यवहार करणं आणि त्याचबरोबर वाचनामधून स्वतःचे विचार प्रगल्भ करणं, हे सुद्धा जिजाऊ मासाहेबांच्या काळी म्हाळसाराणीने त्यांच्या आईने केलेलं आहे. काय दिले वाचायला? त्यावेळेस असणारे जे काही पुराण असतील, ग्रंथ असतील, श्रुती असतील, जे काही अवेलेबल आहेत, मग त्यामध्ये रामायणही असेल, महाभारतही असेल, कबीराची दोही असतील, नामदेवाची गाथा असेल, पुराण असेल, बायबल असेल, सगळं काही जे जे काही साहित्य उपलब्ध होतं ते आईसाहेबांनी, म्हाळसाराणीने जिजाऊ मासाहेबांना दिले. आपण ज्यावेळेस वेगवेगळ्या धर्माचा आणि धर्मशास्त्राचा जेव्हा अभ्यास करतो त्यावेळेस योग्य काय आणि अयोग्य काय याची एक ॲनालिटिकल थिंकिंग ऑफ माइंड, विश्लेषणात्मक अशी दृष्टी आपल्या मनामध्ये विकसित होत असते. ज्यावेळेस आपण संघटन भाव म्हणतो, एकत्र येणं जेव्हा म्हणतो, सगळ्यांचा सम्यक भाव जेव्हा म्हणतो, समन्वय जेव्हा म्हणतो, सहकार्य जेव्हा म्हणतो, त्यावेळेस आपण एकमेकांना सर्व पद्धतीनं, सर्वांगीण पद्धतीनं समाजाला समजून घेणं अत्यंत गरजेचं असतं. बाबासाहेबांनी हेच केलं. अनेक धर्मशास्त्रांचा अभ्यास करत असताना त्यांच्या अनेक पुस्तकातून आपल्याला त्याची टिपणं आपल्याला दिसतं आहे. आणि पंजाबराव देशमुखांचं नाव सुद्धा विशेषतः मला इथं घ्यावंसं वाटतं. ज्या शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना ज्यांनी केली एवढंच आपण सांगतो. स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री आपण सांगतो, पण त्याचबरोबर बाबासाहेबांसोबत त्यांनी संविधानामध्ये, घटना समितीमध्ये सदस्य म्हणून देखील काम केलेलं आहे. हे सांगतानाही मला विशेष आनंद होतो. आपण ज्यावेळेस घटना समितीची विषय जेव्हा करत असतो त्यामध्ये एक एक मॉड्यूल, एक एक मुद्दा करत असताना त्यांनी पुन्हा एकदा वरपासून खालपर्यंत आणि खालपासून वरपर्यंत जी उतरंड जी लावलेली आहे आणि प्रत्येकाचा सन्मानासह, डेव्हलपमेंट विथ डिग्निटी आपण म्हणतो, प्रत्येकाचा विकास व्हावा पण तो सन्मानानं विकास व्हावा, ह्या विषयाला धरून जेव्हा संविधान लिहिलं जातं आणि त्याच्या प्रत्येक पानावर असणारं जे काही आपण वाचतो तर ते जर आपण त्याचं वाचन जर केलं तर कोणत्याही कुबड्या घेण्याची आपल्याला गरज पडणार नाही. मासाहेबांच्या कार्यकाळामध्ये जणू काही संविधानाची ब्ल्यूप्रिंट मला दिसते आहे. ती कशी बघ, समता म्हणा, बंधुता घ्या, स्वातंत्र्य घ्या. ज्यावेळेस छोटीशी जिजाऊ म्हणते आहे की आपण स्वातंत्र्य नाही, आपल्याला, आपण पारतंत्र्यात आहोत, आपला जीव गुदमरला पाहिजे, बाहेर येण्यासाठी धडपड करायची तर संघटन व्हा, संघटन करा. शिका म्हणजे काय, आपण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे कौशल्य, मग ते तलवारबाजी असेल, भालाफेक असेल, शस्त्रविद्या असेल, शास्त्रविद्या असेल, भाषाज्ञान असेल, धर्मज्ञान असेल, दुर्गज्ञान असेल, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा लेकराला आपल्याला देता आहेत
तर अशा जिजाऊ जेव्हा त्यांचं लग्न शहाजी राजांसोबत होत आहे, शहाजी राजे हे उत्तम, मालोजी राजे भोसलेंचे जेव्हा चिरंजीव, दोघांचं लग्न, आज जर लग्न झालं तर मुलगी आणि मुलगा काय बघते, आता कुठे जायचं आपल्याला फिरायला, माझ्या नावावर किती स्टेटस आहे, किती इस्टेट आहे, मला काय मिळालेलं आहे, मी आता पुढं माझं स्वप्न काय आहे, एवढाच त्यांच्यापुरता विचार असतो. परंतु माँसाहेब आणि शहाजीराजे ह्या दोघांनी समाजाचा संसार केला. त्यांनी स्वतःच्या घरापुरतं पाहिलेलं नाही आहे. आता आपल्याला वाटतं की सरदाराची पत्नी आहे तर त्यांनी काय करायला पाहिजे, जसं आपण आज विचार करतो की माझं घर आहे, माझं कुटुंब आहे, माझी नातेवाईक आहे, परंतु त्या पलीकडे जाऊन देशाकडे, समाजाकडे, मातृभूमीकडे बघण्याची दृष्टी ही माँसाहेबांची आजही आपल्याला प्रेरणा देते आहे. कारण त्यांनी बघितलं की पारतंत्र्यात किचपत पडलेली माणसं त्यांना दिसायची, त्यांना बाहेर काढण्यासाठी नेमकं काय करायचं, तर एकत्र व्हायचं आहे. आणि म्हणून शहाजी राजे आणि जिजाऊ मिळून दोघांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण केलं. आता तुम्ही म्हणाला ही उदाहरणं मी का देते आहे, कारण आत्ताच रजियाताई बोलले की आपण ठराविक एखाद्या प्रेरक अशा जिजाऊ माँसाहेबांचं जर वक्तव्य आपण जर इथे ऐकलं तर पती पत्नीचा संसार कसा असावा हे माँसाहेबांच्या उदाहरणातून मी तुम्हाला सांगते आहे. कर्नाटकामध्ये शहाजी राजे जेव्हा तुकाई त्यांच्या पत्नीला घेऊन जेव्हा गेले, त्यावेळेस व्यंकोजी राजे त्यांचे चिरंजीव आणि त्याच वेळेस जिजाऊ माँसाहेब सुद्धा आपल्या शिवाला घेऊन तिथे गेलेले आहेत. तिथे गेल्यानंतर त्यांनी बघितलं, आज आपण मुलांना काय शिकवतो, पहिला नंबर आला पाहिजे, डब्यातलं कोणाला देऊ नको, कोणाला तुझं ज्ञान सांगू नको, कोणाचं काही जे काही असेल ज्या पद्धतीनं आपण सांगतो, हाऊ वी कॅन कल्चर अँड नल्चर, आपण ग्रूमिंग कसं केलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण आहे. काय शिकवलं असेल बरं 12व्या वर्षाच्या मुलाला? शहाजी राजाने त्यांना 6 ते 9 भाषाचं ज्ञान दिलं, जे काही जिजाऊंना सुद्धा होतं. जिजाऊंना तर 6 ते 9 भाषा माहिती होत्या, कन्नड आहे, गुजराती आहे, फारसी आहे, उर्दू आहे, हिंदी आहे. याचं कारण असं, भाषा का माहिती होत्या, कारण सिंदखेड राज्याला व्यापार करण्यासाठी लोक जेव्हा यायची, जिजाऊ माँसाहेब त्यांच्याशी संवाद साधायच्या. जितकं आपण भाषा ज्ञान जितकं वाढवू, जेवढं कम्युनिकेशन, जेव्हा संवाद कौशल्य वाढवू, तितकं माणसांचा संपर्क वाढेल. संपर्क वाढल्यानंतर त्यांची संस्कृती कळेल आणि संघटन करायला मदत होईल. हे सगळी फाउंडेशन होतं स्वराज्य निर्मितीचं. शहाजी राजांनी शिवाजी राजांना देखील अनेक भाषा शिकवल्या. नुसतंच भाषा नाही, धर्मज्ञान दिलं, रसायनशास्त्र सांगितलं, भौतिकशास्त्र सांगितलं, अश्वपरीक्षाशास्त्र सांगितलं, विषपरीक्षा सांगितलं, नौकाशास्त्राबद्दल सांगितलं, खगोल सांगितलं, भूगोल आहे, कसे धातू निर्माण होतात, कसे शस्त्रविद्या, शास्त्रविद्या, सगळं काही शिकवलं. तुम्ही विचार करा, त्यावेळचे शस्त्र जे बनायचे ते तलवारींचा आकार. आता एक शस्त्राचं सुद्धा अनेक ठिकाणी शिबिरं भरतात, प्रदर्शनं असतात, आपण बघावं शिवकालीन शस्त्र कशी होती, नंतर ती कशी बदलत गेली. इनोव्हेटिव्ह, इन्क्युबेशन, एंटरप्रेन्योरशिप, आत्ता जे आपण चर्चा करतो आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020च्या, त्यावेळेससुद्धा कौशल्य होतं. एखादा जखमी जर एखादा सैनिक झाला तर त्यावेळेस त्यांना काही, म्हणजेच त्यांना औषधी ज्ञान माहिती असेल की नाही, जसं आज आंबे हळद लावतो आपण, काहीतरी माहिती असेल की एखादा, त्यावेळेस थोडी अशा वैद्यकीय सुविधा होत्या. कुणाचा हात कापत असेल तर नेमकं काय करायचं असेल. म्हणजेच काय, अनेक शास्त्रविद्या त्यांच्याजवळ निपुण असल्यामुळे स्वराज्यावरची असणारी जी काही पायाभरणी आहे त्यांनी केली. आणि ही जिजाऊ जेव्हा आपल्या लेकराला घेऊन एक स्वप्न बघते आहे, आज आपण आपल्या मुलाला स्वप्न काय दाखवतो, 12वी झाल्यानंतर सांग रे बाबा तुला आयुष्यात काय बनायचं आहे, प्रश्न विचारलाय. फारच फार आपण डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, प्राचार्य, त्याच्या बाहेर फार काही जात नाही. फार असतील काही प्रश्न. स्वप्न आपल्या मुलांना कसं दाखवावं हे देखील आपण जिजाऊ माँसाहेबांकडून शिकून घ्या. माँसाहेबांनी कसं स्वप्न दाखवलं बघा. त्यांच्या हातामध्ये राजमुद्रा सगळ्यांना माहिती सगळ्यांना राजमुद्रा. किती लोकांनी पाहिली राजमुद्रा? नाही माहिती? अष्टकोणी राजमुद्रा पाहिली आहे. त्याच्यावर काय लिहिलेलं आहे माहिती आहे सगळ्यांना? त्याच्यावर लिहिलेलं आहे, प्रतिपश्चंद्र लेखे वर्धिष्णूर विश्ववंदिता शाहसुनो शिवसैष्या मुद्रा भद्राय राजते. याचा अर्थ काय आहे? प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी शहाजी पुत्राची ही राजमुद्रा, ही वाढत जाईल.
आपण काय म्हणतो, कुठंतरी बाबू म्हणून लावून घ्या, कुठंतरी चपराशी म्हणून लावून घ्या. मुलाला स्वप्न किती मोठं दाखवावं, उदात्त दाखवावं असं राज्य जी 8ही दिशांना जाईल. चौकोनी नाही, फक्त 4 दिशांना नाही, अष्टकोनी. अष्टकोनी म्हणजे अमर्याद, इन्फनाईट, अनलिमिटेड अशा दिशेने जाणारं स्वप्न हे जिजाऊ माँसाहेबांनी आणि शहाजीराजांनी आपल्या मुलाला दाखवलेलं आहे. स्वप्न जेव्हा माणूस मोठं बघतो तेव्हा स्वप्नाच्या पूर्ततेसाठी तो सुद्धा स्वतःचं संपूर्ण आयुष्य पणाला लावतोय. बाबासाहेबांनी स्वप्न पाहिलंय, शाहू महाराजांनी समतेचं स्वप्न पाहिलंय, क्रांतिज्योती सूर्य म्हणजे ज्योतिरावांनी स्वप्न पाहिलेलं आहे सगळ्यांना शिक्षित करण्याचं. भाऊसाहेबांनी सगळ्यांचं स्वप्न बघितलं, स्वप्न बघितलंय, मोठी स्वप्न बघितलीत आणि ती पूर्ण करण्यासाठी स्वतःचं आयुष्य त्यांनी पणाला लावलंय. स्वतःच्या हातामध्ये राजदंड, राजसंहिता, राजमुद्रा आणि काही सरदार, हत्ती, घोडे, काही संपत्ती घेऊन जेव्हा कर्नाटकाहून बंगळूरहून जेव्हा पुणे जहागीरीत आलं तेव्हा आदिलशहाचा सरदार मुराद जगदेवानं एक पुणे उद्ध्वस्त केलेलं होतं. तिथं गाढवाचा नांगर फिरवलेला होता, जसं आता एका ताईने सांगितलं. आणि तिथं दवंडी पिटवलेली होती की जो कोणी इथे वस्ती करेल तो निर्वंश होईल. सारी रयत घाबरलेली होती. धाडस करणं, भीतीपासून निर्भय बनणं म्हणजे जिजाऊ. धाडस कोणतं केलं? सोन्याचा नांगर फिरवला, दवंडी पिटवली की इथं मी स्वतः वस्ती करते आहे, तुम्ही पण यावं. हळूहळू गावं बसायला लागली. तिथे पुनवडी, आंबेवाडी धरणं बांधली. सांगण्याचं तात्पर्य असं की माणसांना उभं करायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला एक निडर असावं लागतं, निश्चयी असावं लागतं, निर्धार असावा लागतो आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागतं. माँसाहेबांनी त्यांच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्या. छोटासा शिवा जेव्हा तिथे न्यायदानासाठी अनेक गोष्टीसाठी, आता खूप वेळ झाला आहे म्हणून मी थोडं शॉर्टकटमध्ये घेते, जेव्हा न्यायदान करतो आहे, मुलांवरच्या संस्काराच्या गोष्टी करतो. छोटासा मुलगा आहे, खेळायला पाठवलं. आपण काय म्हणतो, आत्ता संक्रांत झाली, तिळगुळाचा लाडू कोणालाच देऊ नको, 2च आहे, तू एकटा खा. अजून काय म्हणतो, याला फार सवय वाटून द्यायची, स्वतःच्या खातच नाही आहे, फारही करतो. जिजाऊ माँसाहेबांनी शेअरिंग शिकवलं, त्याच्यासोबत केअरिंग सुद्धा शिकवलं. शेअर कसं केलेलं आहे? सुखदुःखाचे चटके अनुभव दिलेले आहेत, गरीब मावळ्यांमध्ये मिसळू दिलेलं आहे. 18 पगड जातीच्या, 12 बलुतेदारांच्या, रांगड्या मावळ्यांच्या, आदिवासींच्या सोबत त्याला खेळू दिलेलं आहे. झोपडीमध्ये जाऊन कांदा भाकरी खाऊ दिलेलं आहे. आता लक्षात घ्या की ज्या काळामध्ये सरदाराचा मुलगा, त्याला काहीच कमी नव्हतं. जिजाऊ माँसाहेब सरदाराची पत्नी आहे, सरदाराची मुलगी आहे, काय कमी होतं? चांगले हिऱ्या माणक्यानी लढून शांततेने बसली असती, परंतु तसं नाही केलं त्यांनी. त्यांना असं वाटलं की हा अन्याय अत्याचाराला संपवण्यासाठी मला स्वतःची ताकद ही वापरली पाहिजे. समाजामध्ये जेव्हा अन्यायाचा, अत्याचाराचा जेव्हा पुनरुच्चार होतो तेव्हा संघटित होणे ही शिकवण माँसाहेबांनी दिलेली आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर आपल्या पत्राच्या वर केव्हाही जय शिवाजी लिहायचे, हे सगळ्यांना ठाऊक असेल. ज्या वेळेस आपण छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास जेव्हा सांगत असतो त्यावेळेस आपल्याला जाणवतं असा राजा की स्त्री शक्तीचा, नारी शक्तीचा सन्मान करणारा आहे. का केला असेल सन्मान? कारण जिजाऊंनी आपण बघितलं होतं की त्यांची जाऊ महाबत खानाने उचलून नेली, पळवून नेलेली होती. त्यांना माहिती होतं की आज जर आपण मेलो किंवा मारणं हे 2 हे अस्तित्वाची लढाई आपल्याला लढावी लागणार आहे. कारण असंही आपण संपणार आहे. मग आपण पारतंत्र्यातून मुक्त का होऊ नये आणि म्हणून स्वराज्य स्थापनेसाठी जिजाऊ माँसाहेबांनी आपला पहिला मुलगा जो संभाजी होता, नंतर 4 अपत्ये ती मरण पावली आणि शेवटचे शिवाजीराजे. अफजल खान कनकगिरीच्या युद्धामध्ये अफजल खानानं कपटानं मारलेला होता, हे माँसाहेबांना माहिती होतं. शहाजीराजांना कैद केलं होतं. आणि त्याच वेळेस ज्यावेळेस सगळ्यांना इतिहास सगळ्यांना ठाऊक आहे, परंतु इतिहासाची पुनरावृत्ती न करता मी इथं एवढंच म्हणेन, ज्यावेळेस स्वराज्य स्थापनेमध्ये आडवे येणाऱ्याला आडवं करण्याचं काम माँसाहेबांनी केलंय. म्हणजे जे स्वप्न तिने पाहिलं ते पूर्ण करण्यासाठी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत त्या लढलेल्या आहेत. छोटेसे शिवबा जेव्हा प्रश्न विचारायचे, आपलीच माणसं आपल्यावर अन्याय का करतात, माँसाहेबांनी काय उत्तर दिलेलं असेल की अन्याय करणारा आणि अन्याय सहन करणारा,
बाबासाहेबांनी तेच सांगितलं, दोन्ही. इडापिडा टळो आणि बळीचे राज्यवळी सांगताना पारतंत्र्यात सत्व गमावलेली जेव्हा मासाहेबांनी माणसं दाखवली, गुलामीत पिचत पडलेल्या रयतेची वेदना दाखवली, त्यावेळेस त्यांनी सांगितलं, बघ शिवबा, हे असं जगणं काही बरोबर नाही, आता तलवार उचलची स्वातंत्र्य निर्माणासाठी. त्यावेळेसही कुंत्रे भुंकत होते, आताही भुंकत. परंतु जे फोकस्ड आहे, आपलं जे ध्येय आहे, जे आपलं टार्गेट आहे, ते सिद्ध करण्यासाठी, ते स्वतःला मिळवण्यासाठी मासाहेबांनी जीवाचं रान केलेलं आहे. राज्याभिषेक करून घेतलेला आहे. इतिहास पूर्ण सांगणार नाही, पण आईचं काळीज फक्त सांगते आहे. कारण आज आपण मातृत्व पूजन आपण करतो आहे, मातृत्व संस्कार आपण इथं सांगतो आहे. सावित्री आई आणि फातिमा आईबद्दल काय बोलावं, त्याच्यावर तर रजियाताई बोलणार आहे. अहिल्यादेवींनी न्यायदानासाठी स्वतःचा मुलगा हत्तीच्या पायदळी दिलेला आहे. आणि मासाहेबांनी मुलगा कसा संस्कारित करावा आणि समाजासाठी कसा वापरावा आणि राजासाठी, स्वराज्यासाठी मरणारी माणसं तयार करणारं असं जीव किंवा जिव्हाळा, असं ममत्व, असा माया आपण ह्या पर्ण रयतेला कशी लावावी ही सांगणारी ती आई होती. जिजाऊ मासाहेबांनी नेमकं काय केलं बघा. ज्या वेळेस अनेक घटना आहेत, त्या घटनांमध्ये मी जाणार नाही, परंतु राज्याभिषेक व्हावा अशी इच्छा जेव्हा मासाहेबांनी केली, शिवशक सुरू झालेलं आहे. एखादं स्वप्न आपल्या जीवनामध्ये बघणं आणि ते प्रत्यक्षात आणणं, हे जे बाळकडू ज्याला म्हणून जे मासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे. आज आपण स्त्री शक्तीचा सन्मान करावा, कसल्याही व्यसनांपासून आपण दूर असावं, नारी शक्तीचा, आईवडिलांचा आणि गुरुजनांचा आपण सन्मान आपण केला पाहिजे. आयुष्यामध्ये ध्येय निश्चित असायला पाहिजे, ते ध्येय आपण साध्य केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर मातृशक्तीची, स्वतःमध्ये असणारी शक्तीची ताकद आहे, ज्यावेळेस स्वतःहून ती जाते आहे. लढाईमध्ये रावणाकडे जिंकलेला आहे आग्रा कैदेच्या वेळेस. ज्यावेळेस पन्हाळगडाला वेढा घातला, स्वतः कंबर खोचून तिने स्वतः तलवार घेऊन निघाली. नेताजी पालकर तिकडून येतो आहे. असं नाही की तुम लढो हम कपडे सांभाळते. थोडक्यात एक फिटनेस म्हणून आपण आई जिजाऊंकडे जर बघितलं तर शिवनेरीवर गरोदर असताना घोड्यावर रपेट करून गेलेली आहे. आज आपल्याला बेड रेस्ट सांगितली जाते, सिझेरियन होतं आहे. तो काळ होता 16वा-17वा शतक. फिटनेस मेंटली आणि फिजिकली, सायकोलॉजिकली, कल्चरली. ज्यावेळेस लखोजी राजांची हत्या दौलताबादला निजामानं अतिशय कपटानं केली, अशा वेळेस म्हाळसा राणीनं आपल्या नवऱ्याचे, आपल्या मुलांचे, भाच्यांचे प्रेत घेऊन सिंदखेड राजाला गेले. हे स्वतः जिजाऊ मासाहेबांनी पाहिले. काय ताकद असेल. मुळमुळ रडत बसलेली नाही आहे. सावित्रीने शेणगोटे खाल्ले म्हणून घरामध्ये बसली नाही की मी आता जाणार नाही. आपल्याला 2 शब्द नवरा बोलला, सासू बोलली, बाहेरचं कोणी बोललं तर आपण लगेच वेगवेगळे आहेत, तरी आपल्यासोबत कायदे वगैरे पुष्कळ आहे. सहनशीलता नाही आहे, टार्गेट नाही आहे, समोर उच्च ध्येय नाही आहे. म्हणून ह्या ध्येयाला जर आपल्याला सामोरं जायचं असेल, ते जर आपल्यामध्ये अंगीकारायचं असेल, तर आपल्या लक्षात येईल की मासाहेबांचं काळीज कसं आहे. वाघाचं काळीज असणारी आई आपल्या लेकराच्या पंखात जेव्हा गरुडाचं बळ देते, तेव्हा ती आसमंता झेप घेण्यास सिद्ध होत असतात. मासाहेबांना नक्की माहिती होतं, कारण त्यांच्यावर जर बोलायचं, त्यांच्यावर जर रुजवात करायची, एक ॲप्रूव्ड मदर ज्याला म्हणून आपण. अफजल खानाच्या भेटीला जाताना छोटासा जो शंभू 2 वर्षाचा होता, शिवाजी राजांची पहिली पत्नी सईबाईचा मृत्यू अवघी 12 दिवस झालेले होते. पत्नीच्या मृत्यूचा शोक नाही केला, आपलं दुःख उंबरठ्याच्या बाहेर आणलेलं नाही. नेशन फर्स्ट, कर्तव्य पहिलं, स्वराज्य निर्माण पहिलं. जे स्वप्न पाहिलं ते पूर्ततेसाठी ॲट द कॉस्ट ऑफ एनिथिंग त्यांनी ते साध्य करण्याचा प्रयत्न करण्याचं नाव म्हणजे शिवाजीच्या उलटं जीवाशी खेळणारा. कुणासाठी? तुमच्या आमच्यासाठी, स्वराज्यासाठी, 18 पगड जातीसाठी. आणि म्हणून जिजाऊ मासाहेब, मी शेवटी आता एवढंच म्हणेल की जिजाऊंना माहिती होतं की आपण हे सगळे मातीतले जीव आहे, मातीत मिसळून जाणारे, मातीतूनच आलेले आहेत. आणि ह्याच मातृभूमीच्या रक्षणासाठी पारतंत्र्याच्या ह्या विषयाने अनेक वर्षांपासून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे. पण आज आपण विचाराने स्वतंत्र झालो आहोत का, हा प्रश्न आपल्याला मी पडतो. पारतंत्र्याच्या विषयाने मृतवत झालेल्या ह्या समाजाला, हा समाज जेव्हा आपण जागृत करतो, म्हणजेच काय, स्वतःच्या प्रती असणारे जे कर्तव्य आहे आपल्या स्वतःप्रती आणि देशाप्रती, त्यावेळेस हे मासाहेबांनी सांगितली
आजही संविधान सांगतं आहे. आणि म्हणून आपणच त्याचे स्वतःचे शिल्पकार आहोत. अप्पदीप भव असं जे म्हणतो एवढं मी सांगते. आणि मला इथं बोलवलं आणि इथे सन्मान केला, आपण ऐकलत, याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानते आणि माझ्या शब्दाला विराम देते. धन्यवाद.